Students, the next question. Yesterday we have learned differences between metals and non-metals. We also learned the definition, ductility, malleability, metalloids, corrosion and alloy. The next question is what is meant by noble metals. Noble metals exactly कोणाला म्हणायचं? Noble metals म्हणजे काय? Noble metal which are not affected because of rain or water, acid or temperature. These are called noble metals. And which are they? क्वेश्चन करतो का मी काय म्हणतोय? नोबल मेटल्स कोणते माहितीये का? ज्याच्यावर एअर, वॉटर, टेम्परेचर, हीट थोडक्यात कशाचाही इफेक्ट होत नाही त्याला काय म्हणतात? नोबल मेटल्स असं म्हणतात. एक्झाम्पल बघा, नोबल मेटलचे नाव. क्वेश्चन आहे काय? नेम द नोबल मेटल्स. विच आर द नोबल मेटल्स? गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, पॅलॅडियम अँड रोडियम. These are the noble metals. Once again, listen carefully. Gold, silver, platinum, palladium, and rhodium. Rhodium. These are the metals which are called noble metals. आपल्या माहिती आहे, जे नोबल मेटल्स आहेत ना, हे आपण बऱ्याच ऑर्नामेंट्स, दागिने बनवण्यासाठी यूज केले जातात. गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, ज्याला व्हाईट गोल्ड म्हणतात बघा, अशा प्रकारे. आपल्याला एक माहिती आहे, गोल्ड जे आहे ना, गोल्ड, प्युअर गोल्ड, गोल्डची प्युरिटी मोजण्यासाठी कॅरेट मध्ये मोजतात. 24 कॅरेट गोल्ड म्हणजे प्युअर गोल्ड म्हणतात. 24 कॅरेट गोल्ड याला प्युअर गोल्ड म्हणतात. बघा, एक सेंटेन्स आहे, गोल्ड विच इज 100% प्युअर इज कॉल्ड 24 कॅरेट गोल्ड. म्हणजे जे पूर्ण प्युअर असतं, त्यामध्ये कोणताही असं मिश्रण नसणार, मिक्सचर नाहीये, त्याला म्हणतात प्युअर गोल्ड. आणि 24 कॅरेट गोल्ड म्हणजे प्युअर गोल्ड. मग आपल्याला माहिती आहे, आपण जे बऱ्याच आपण घरातले आपले लोक एका ज्वेलरकडे जातात. ज्वेलरकडे गेला आणि त्याच्याकडे एक बोर्ड असतो, त्या बोर्डवर काही वेळा त्यांनी रेट लावले असतात. त्यामध्ये 24 कॅरेट गोल्ड, 22 कॅरेट गोल्ड असे रेट लावलेले आहेत. आपण म्हणतो असं कसं काय? बरेच दागिने बनवण्यासाठी ना जे गोल्ड वापरतात ते 24 कॅरेट गोल्ड नाही वापरत. दागिने, एखादी अंगठी बनवायची आहे म्हणजे रिंग बनवायची आहे किंवा एखाद्याला कुठला एक दागिना बनवायचा आहे, 24 कॅरेट गोल्ड वे नाही बनवत, 24 कॅरेट मध्ये बनवतात. आपण म्हणतो असं का? मग 24 कॅरेट हे तर प्युअर गोल्ड आहे. मग प्युअर गोल्ड मध्ये काय बनवत नाही? कारण प्युअर गोल्ड पासून जर बनवलं ऑर्नामेंट ते इझिली ब्रेक होतात, तुटू शकतात. म्हणून त्यासाठी ना त्यामध्ये काही सिल्वर किंवा कॉपर हे मिक्स करून वापरतात. काही प्रमाणामध्ये हे मेटल मिक्स केले ना की मग ते ब्रेक होतात. आता बरंच बघा ना, बऱ्याच जणांच्या अंगावरचे जे दागिने आहेत ते रात्रंदिवस अंगावर असतात. अगदी रात्री झोपताना पण अंगावर असल्यामुळे ते झोपताना अंगाखाली येऊ शकतात, ब्रेक होऊ शकतात. मग असं होऊ नये म्हणून 24 कॅरेटचे गोल्डचे दागिने बनवत नाही बरं का. ते 24 कॅरेट मध्ये किंवा त्यापेक्षा कमी कॅरेट मध्ये करतात. मग आपल्याला माहिती पाहिजे बघा, 24 कॅरेट गोल्ड म्हणजे किती पर्सेंट गोल्ड असतं बघूया आपण. कॅरेट 24% कॅरेट म्हणजे 100% गोल्ड. 100% गोल्ड म्हणजे किती? 24 कॅरेट. 22 कॅरेट गोल्ड असलं की त्याच्यामध्ये 91.66% काय असतं? गोल्ड असतं. 91.66% गोल्ड असतं 22 कॅरेट मध्ये. आणि बाकीच्या ना मिक्स केलेले असतात. त्यामध्ये मी मग कॉपर, सिल्वर मिक्स करतात. नेक्स्ट आहे 18 कॅरेट गोल्ड. 18 कॅरेट मध्ये 75% गोल्ड असतं. 14 कॅरेट मध्ये 58.33% गोल्ड. 12 कॅरेट गोल्ड मध्ये 50% गोल्ड असतं. आणि अजून 10 कॅरेट जे गोल्ड आहेत ना, 10 कॅरेट गोल्ड त्यामध्ये बघा 41.66% गोल्ड असतं. म्हणजे काय करा,
जसं कॅरेट कमी होत चाललं की नाही गोल्डचं पर्सेंटेज कमी होतं बरोबर आहे का 24% कॅरेट म्हणजे 100% गोल्ड 22% कॅरेट झालं की नाही गोल्ड कमी होणार बघा 91.66% 18 कॅरेट म्हणजे गोल्ड किती 75% गोल्ड 14 कॅरेट म्हणजे 58.33% गोल्ड 12 कॅरेट मध्ये 50% गोल्ड 50% फक्त म्हणजे 50% गोल्ड असणार 50% बाकीचे मेटल्स मिक्स केले असतात आणि 10 कॅरेट मध्ये 41.66% गोल्ड असतात बरीच लोक ना असे दागिने बनवू शकतात म्हणजे गोल्ड जे आपण प्युअर गोल्ड घेतो ना तेच फक्त 24 कॅरेट असतं बाकीच्या मध्ये मिक्स करून वापरावे लागतात ओके एवढं ते कळतं एक क्वेश्चन आहे बघा आपल्याला व्हॉट आर द युजेस ऑफ नोबल मेटल्स नोबल मेटल्सचे यूज कोणते नोबल मेटल्स आपल्याला जनरल लाईफ मध्ये कुठे कुठे वापरता येतं ऐका फर्स्ट गोल्ड सिल्वर प्लॅटिनम आर यूज टू प्रिपेअर ऑर्नामेंट्स मीन्स दागिने बघा गोल्ड सिल्वर प्लॅटिनम ज्याला व्हाईट गोल्ड असं पण म्हणतात ना आर यूज टू प्रिपेअर ऑर्नामेंट्स एक तर तुम्हालाही माहिती आहे सेकंड बघा सिल्वर युज्ड इन मेडिसिन्स ऐका सिल्वरचा काही प्रमाणामध्ये मेडिसिन मध्ये पण यूज होतो आणि ते ब्रॅकेट मध्ये झालं बघा इट हॅज अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी म्हणजे बॅक्टेरियाला मारण्याची प्रॉपर्टी आहे आणि म्हणून काही मेडिसिन्स मध्ये काय वापरतात सिल्वर यूज करता येतो नेक्स्ट वन आहे गोल्ड अँड सिल्वर ऑल्सो यूज टू मेक मेडल्स वी ऑल नो दिस some medals are made from gold and silver gold medals silver medals they are using this noble metals next gold and silver also used to make few electronic devices काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस इलेक्ट्रिसिटीवर चालणारी काही जी डिव्हाइसेस आहे उपकरणं म्हणतात त्याला त्यामध्ये पण काही वेळा गोल्ड आणि सिल्वर यूज केला जातो आणि लास्ट आहे प्लॅटिनम पॅलॅडियम मेटल्स आर यूज ॲज कॅटलिस्ट म्हणजे काय तर असा केमिकल सबस्टन्स एका सबस्टन्स आहे ज्याच्यामुळे रिॲक्शन खूप फास्ट मध्ये होते रिॲक्शन फास्ट होण्यासाठी जो वापरतात त्याला कॅटलिस्ट म्हणतात केमिकल रिॲक्शन होताना ती फास्ट व्हायला पाहिजे असं असेल तर कॅटलिस्ट न वापरतात त्या जो वापरतात त्याचे काही इफेक्ट होत नाही फक्त रिॲक्शन फास्ट होते त्याला कॅटलिस्ट म्हणतात मग बघा प्लॅटिनम पॅलॅडियम these metals are used as catalyst okay